प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आपण इब्रिकरासपत्र 10वा अध्याय आणि त्याचं 23 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. इब्रिकरासपत्र याचा 10वा अध्याय आणि 23 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. आपण आपल्या आशेचा अंगीकार अढळ धरावा, कारण ज्याने वचन दिले तो विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, देवाचं वचन पुन्हा आम्हाला तेच सांगतंय का आशा कशी धरा. अढळ धरा. कमा सगळे बोला, कशी धरा. अढळ धरा. देवाची आशा अढळ धरून राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यांनी वचन दिलं तो कसा आहे. विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता चर्चच्या दोन्ही वचनामध्ये काय कनेक्शन आहे. येस. अर्ध वचन सांगतं काय धरा. आशा अढळ धरा. नाही, आशा धरा. काय धरा. येस. आशा धरा. प्रॉपर लक्ष दे. अर्ध वचन सांगतं का तुम्ही आशा अढळ धरा. येस. आणि बाकीचं वचन सांगतं ज्यांनी वचन दिलं तो विश्वास योग्य आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो की जी आशा आली ना ती वचनामुळे आली. येस. कशामुळे आली. वचनामुळे. आम्ही स्वतःहून आशा धरत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही आशा ऑटोमॅटिक आलेली नाही. ज्यांनी वचन दिलं त्यांनी ती आमच्यामध्ये आशा उत्पन्न केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचू सेम 23 वचन. आपण आपल्या आशेचा अंगीकार अढळ धरावा. हा, काय काय अढळ धरायचं. आशा. सगळे बोला काय. आशेचा अंगीकार. आशा जी आहे ती अढळ धरायची. येस. का अढळ धरायची. कारण ज्यांनी वचन दिलं. काय दिलं. वचन दिलं. म्हणजे ही जी आशा उत्पन्न झाली ही स्वतःहून उत्पन्न झालेली नाही. वचनाद्वारे. येस. कशाद्वारे. वचनाद्वारे. वचनाद्वारे. एखादी साक्ष असेल त्याद्वारे परमेश्वराने ती आशा आमच्यामध्ये उत्पन्न केली. येस. आणि देवबाप कोणाला उगाच ती आशा उत्पन्न करून देत नाही. कारण तो ते करू शकतो म्हणून ती आशा तो लावून देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो ते करू लावून शकतो देतो. म्हणून ती आशा तो लावून देतो. येस. आणि जो कोणी ती आशा धरून राहणार तो त्याचे आशीर्वाद 100% मिळवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आशा तुमच्यामध्ये ना तुम्ही चमत्काराच्या अत्यंत जवळ आहात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. जर आशा थोडी का नाही तुमच्यामध्ये असावी. जर ती थोडी जरी तुमच्यामध्ये असेल तर स्वतःला मोटिवेट करा. ही थोडीशी पण आशा मला चमत्काराला मिळून देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यांनी आशा उत्पन्न केली ती उगाच केली नाही. तो आमच्या जीवाशी खेळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो उगाच अपेक्षा निर्माण करू शकत नाही. तो त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि म्हणूनच ती आशा तो उत्पन्न करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज इथं कोणी आजारी आलं असेल आणि हॉस्पिटलमध्ये सांगितलंय की बाबा शक्यता नाहीये, संभावना नाहीये, लाईफ टाइम पर्यंत तू बरा होऊ शकत नाही, पण जर थोडी तरी तुमच्यात कोणीतरी आशा टाकली का येशू तुला बरं करल तर मी सांगतो का ही आशा तुला खरोखर बरं करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप उगाच कोणाच्या जीवाशी खेळत नाही. येस. कुणी कर्जाचा सत्तेमध्ये आहे, किती करो बाहेर पडत नाहीये, पैशाला बरकतता नाहीये, पण तुमच्यात आशा टाकली. काय टाकली. आशा का टाकली. येशू तुझ्या घरामध्ये बरकतता आणेल. येस. तर मग तुम्ही ती आशा धरून राहा. कारण परमेश्वराचा आहे जो 100% त्या कर्जामधून त्या सर्व बंधनातून तुमचा परिवार बाहेर काढणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांनी वचन दिलंय तो विश्वासू आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहा देवाच्या हृदयाला नेहमी पाझर फुटतो. येस. तसं आज आपण एक सिस्टरनी साक्षी दिली, लोखंडे सिस्टरांनी त्याच्यामध्ये सांगितलं की एक बहीण तिचा संसार तुटला, ती येशूला ओळखत नाही. 3 महिन्यापासून ती केस कोर्टामध्ये पुटअप झाली विभक्त होण्याची आणि त्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे काहीच आशा नव्हती, पण त्या स्थितीमध्ये त्या बहीण त्यांना आशा दिली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिली त्यांना आशा दिली. आशा उत्पन्न केली आणि पहा जशी आशा उत्पन्न केली परमेश्वराने त्या प्रार्थनेला फळ आणलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने कार्य केलं का नाही केलं. येस. केलं. पहा अशक्य वाटणारी गोष्ट होती कारण तिला Yes. वाटलं का कदाचित आता आमचा पुन्हा समेट होणार नाही, पण तिच्यात आशा होती. काय होती. येस. आशा होती. या बहिणीने प्रार्थनेद्वारे तिच्यामध्ये जे एक आशा उत्पन्न केली त्या आशेने फळ आणलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या भावाने तिला फोन केला आणि पुन्हा जी केस पुटअप होती ती त्या ठिकाणी प्रभूंनी मिटवली आणि पुन्हा त्यांचा संसार परमेश्वराने उभा केला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण कार्य करू शकतो. परमेश्वर. म्हणून जी तुमच्यामध्ये आशा आहे ती व्यर्थ नाही. परमेश्वर उगाच कोणाच्या मनाशी खेळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही संदर्भाने देव तुमच्याशी बोललाय, येस. मग कधी ते वचन असेल, एखादी प्रार्थना असेल, एखाद्या प्रार्थनेच्या शब्दांनी तुम्हाला प्रभाव पडतो आणि असं वाटतं की ही प्रार्थनेत खरोखर देवाने मला स्पर्श केलेला आहे. एखादी साक्ष असेल, ती साक्ष ऐकून पण आमच्या जीवाला वाटतं खरोखर या साक्षीमध्ये माझ्याशी कोण बोलतोय. परमेश्वर बोलतोय. जर ते तसं घडतंय तर हा योगायोग नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व कोणाद्वारे. परमेश्वराद्वारे. परमेश्वर त्याद्वारे आम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड.
पहा, परमेश्वर उगाच आशा उत्पन्न करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही स्थितीमध्ये आम्ही जातो, प्रत्येक स्थिती परमेश्वर पाहतो. येस. आता ही ती ज्या बहिणीला सुवार्थ सांगितली ती येशूला ओळखत नाही, येस. पण कोण ओळखतो? परमेश्वर ओळखतो. परमेश्वर प्रत्येक माणसाला त्याचं नाव घेऊन ओळखतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या जीवनात काय चाललं, तुम्ही कुठं दुःखी आहात, तुम्ही कुठं निराश आहात, हे सर्व प्रभूंनी पाहिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या स्थितीमध्ये देवाची इच्छा असते का मी पूर्ण हार मानू नये. येस. असं समजू नये का बाबा आता कोणी नाही आणि याच्यातच मला जगायचं. येस. देवा तिथून आम्हाला बाहेर काढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बाहेर काढण्या अगोदर पहिले काय उत्पन्न केली जाते? आशा. आशा उत्पन्न केली जाते. आणि जर ती आशा तुम्ही धरून राहणार तर ती आशा 100% आम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनाला प्रोत्साहन द्या. Yes. उगाच देव माझ्याशी बोलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाला टाइमपास होत नाही म्हणून आमच्याशी गप्पा मारतो का? नाही. देवाचे शब्द मौल्यवान आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो कोणी त्या शब्दामध्ये तो अनुग्रह धरेल तो खरोखर ब्लेस होणार. येस. आमेन. लिहिलंय, वाचनाचं उलघडणं आम्हाला प्रकाश देते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% आम्हाला ब्लेस करेल आणि आपला गौरव करून घेईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दारू असू द्या घरामध्ये, लेकर अभ्यासामध्ये ओके नसू द्या, जॉबचा स्ट्रगल असू द्या, लाईफ पार्टनरचा प्रॉब्लेम असू द्या, संततीचा प्रॉब्लेम असू द्या, ज्याही गोष्टी आहेत, ज्याही स्थितीमध्ये आम्ही खूप दुखावलोय, असं वाटतं का नाही इथून मी उभारू शकत नाही, तर परमेश्वर त्या स्थितीमध्ये आम्हाला बळ देतो, आशा देतो. काय देतो? आशा देतो. पण जस्ट ती आशा दिली जाईल ती नाकारू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती कोणाकडून आहे? परमेश्वराकडून आहे. आम्हाला वाटतं का माझी एवढी मोठी समस्या आहे आणि तुम्ही अगदी लाईटली बोलता का नाही परमेश्वर करल. येस. माणसाला असं वाटतं का एवढी मोठी समस्या आहे तरी मला याने काहीतरी मोठ्या आणि अवघड गोष्टी काय केल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजे. देव अत्यंत साध्या भाषेमध्ये बोलतो, काळजी करू नकोस. येस. आम्हाला वाटतं का रे एवढा मोठा माझी समस्या 2 दिवस सांगेल तरी कमी पडलं आणि तू 5 मिनिटात काय उत्तर देतो? काळजी करू नको. का? कारण ते शब्द कोणाचे आहेत? देवाचे आहेत. जस परमेश्वर बोलल ना तर शंका धरू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जर तुमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो ना तर यामध्ये आनंद करा, कारण देव जर माझी दखल घेते तर 100% तो माझा आनंद पूर्ण करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोलतो, देव करू शकतो. येस. आमेन. देवाला माहिती आहे कसा आपला महिमा प्रगट करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी काही आशा तुमच्यामध्ये आहे ती घट्ट धरायची. येस. कशी धरायची? घट्ट धरायची. सगळे बोला, कशी धरायची? घट्ट ती धरायची. सोडायचीच नाही. कुणी दिली? परमेश्वराने दिली. जर कमिटमेंट देवाकडून आहे मग सैतान असं वातावरण उत्पन्न करल का तुम्ही ती आशा सोडावी. येस. किंवा त्या आशेवर तुम्ही डाऊट धरावा. हे सैतान करतो. कोण करतो? सैतान पण करतो. त्यावेळेस तुमची आशा तुम्ही धरूनच ठेवायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला बायबल मध्ये आशा शब्द वापरलाय. काय शब्द वापरलाय? आशा. वाचू या ठिकाणी आपण थोडस माहिती. या ठिकाणी आपण जर पेत्राचं पहिलं पत्र काढलं 13 वचन, आणि धन्य आशेची म्हणजे येशू ख्रिस्त. हा, 1 मिनिट. धन्य आशेची. आता धन्य आशेची म्हणजे कोणाबद्दल बोललंय? येशू बद्दल. सगळे बोला, कोणाबद्दल बोललंय? येशू बद्दल. आत्मिक ट्रान्सलेशन तुम्हाला समजून घ्यावं लागेल. धन्य आशेची. मग आशा म्हणजे कोण? येशू. येशू. येशू म्हणजे काय आहे? आशा आहे. सगळे इकडे बघा. धन्य आशेची. मग आशा म्हणजे कोण? येशू आहे. आमच्यात आशा कोण उत्पन्न करतं? येशू. कशाद्वारे? वचनाद्वारे. कम ऑन, कळतंय? येस. येशू म्हणजे आशा आहे. येस. येशू म्हणजे काय आहे? आशा आहे. आणि ती आशा आम्ही आढळ धरायची. येस. काही स्थिती असो, आलेलं वचन आम्ही सोडायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना कळालं आशा कोण आहे? येशू आहे. सगळे बोला, कोण आहे? येशू आहे. कोणात येशू आपल्यामध्ये आहे का? येस आहे. जर असेल तर ती आशा आढळ धरायची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर उदाहरण आहे. प्रॅक्टिकली आमच्या लाईफ मध्ये आम्ही कशा प्रकारे आशा सोडतोय आम्हाला कळल. आपण या ठिकाणी मत्तय काढू 8वा अध्याय 25 आणि 26 वचन. 25 वचन. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला जागे करून म्हटले, हे प्रभू, तार, आम्ही बुडत आहो. 26 वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी हो, तुम्ही का घाबरला? पुन्हा रीड कर, पुन्हा रीड कर. 25 वचन. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला जागे करून म्हटले, हे प्रभू, तार, आम्ही बुडतो आहो. 26 वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी हो, तुम्ही का घाबरला? ओके, सर्वांनी ऐकलं आता? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, तारवात कोण आहे? येशू आहे. येशू म्हणजे कोण? आशा आहे. कम सगळे बोला, तारवात कोण आहे? येशू आहे. येशू म्हणजे कोण? आशा आहे. ओके, ते आशा घेऊन चालले. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तारावामध्ये येशू ख्रिस्त आहे. येस. ठीक आहे.
जसं ते लोक प्रवास करतात वादळ आलं. काय आलं? येस, वादळ आलं. आणि जसं वादळ आलं त्यांच्या मनामध्ये काय उत्पन्न झाली? भीती निर्माण झाली. का आता हे वादळ आम्हाला बुडून टाकणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तारावात कोण आहे? आशा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारावात कोण आहे? आशा आहे. पण चर्च आता त्यांचं लक्ष त्या आशेकडे, त्या येशूकडे नाही. त्यांना वाटतं का वादळच सर्व काही आता. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला ज्यास त्यांनी उठवलं, येशू म्हणतो तुम्ही का घाबरलात? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आतमध्ये जी गौरवी आशा आहे ना ती सोडू नका. येस, आमेन. आणि असं समजू नका का वादळ आहे तुमच्यातली गौरवी आशा झोपून बसली. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वादळ किती मोठं येऊ द्या ते तुम्हाला बुडू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये गौरवी आशा आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जरी बुडवलं तरी योनाप्रमाणे कसं आतल्या आत बी ट्रॅव्हल करायचं प्रभूला माहिती. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळालं नाही? बोटचं ट्रॅव्हलिंग तर खाली सबमरीनचं ट्रॅव्हलिंग प्रभू करून. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं बुडलो तरी टेन्शन नाही, कारण माशावर बी कोणाचा कंट्रोल आहे? देवाचा कंट्रोल. प्रभू म्हणतो बोटनी काय हरकत नाही. येस, जी मोठी वेल आहे त्याला मरीन प्रमाणे बनवून तुमचा ट्रॅव्हल मी करा. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहिजे काय शिकण्यासारखं आहे चर्च, का जे वातावरण होतं ना ते वातावरण त्यांच्या मनात आशेच्या प्रती प्रश्न उत्पन्न करतं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहिलं जे वचन आम्ही वाचतं, तुमची आशा कशी धरून राहा. आढळ धरून राहा. पण या ठिकाणी त्यांची आशा आढळ धरली का? नाही धरली. त्यांचं मन अस्थिर झालं. येस, आम्ही पण देवाचं वचन ऐकतोय. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या असे वचन आलं का नाही आलं? येस, आलं. किती लोकांच्या लाईफ मध्ये घडल्या साक्ष घडल्या पाहिजे होतं का नाही? येस, मग का नाही घडल्या? आशा आढळ नाही धरली. आशा आढळणे धरली चर्च. येस, घरी गेलं पुन्हा ते वातावरण, पुन्हा ते लोक, पुन्हा ते संघर्ष आणि पुन्हा तो देह आमच्यावर हावी झाला. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन येतं पण ते आम्हाला फळदायी नाही करत. येस, का नाही करत? कारण सैतान असं वादळ उत्पन्न करतो. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आलेलं वचन तो चोरून नेतो चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो पेरणारा निघाला, येस, पेरणारा निघाला. आणि सैतान येऊन चोरून गेला. असा हात Yes. टाकून तो नाही चोरत, येस, वातावरण निर्माण करतो. येस, काय निर्माण करतो? वातावरण. म्हणजे चर्च जबरदस्त होतं, ओके जातं, वर्षी प्रार्थना सगळं पॉवरफुल होतं. घरी गेलं का पुन्हा एक वातावरण, येस, पुन्हा त्याच आठवड्यात त्याच गोष्टी. आणि ते वातावरण पुन्हा आमच्या आतमधला येशूवर डाऊट ठेवायला होतं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं डाऊट आहे तिथं प्रभूला महिमा नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का जी काही आशा आहे ती फक्त ठेवू नको, ती घट्ट धरून राहा. येस, हालेलुया. काय शब्द वापरला? आशा आढळ धर. आढळ म्हणजे कशी धरायची? घट्ट धरायची. घट्ट पाहिजे. आमच्यात आशा आहे पण ती आढळ नाही, येस, ती डाऊट धरते. काय धरती? डाऊट धरते. हा, घडल्यानंतर मग म्हणतात नाही मला माहित होतं देव करणार आहे. नंतर सगळेच म्हणतात मला लय विश्वास होता. येस, पहिली आशा आढळ धर. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर सगळे असंच म्हणतात मला माहित होतं देव करणार आहे. येस, पण खरं सांग तुझं मन हालत होतं का नाही? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा स्थिरता आली पाहिजे आणि जे तुमच्या तारावामध्ये आहे त्यावर तुम्ही डाऊट धरू नका. येस, त्यांना असं वाटलं का एवढं काही उत्पन्न होतं पण कोण झोपी गेलाय? येशू झोपी गेलाय. येशू झोपी गेला नाही. येशू बघतो का तू तुझी आशा आढळ धरली का तुला त्याच्यावर डाऊट आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती कशी असू द्या तुम्ही तुमच्या वचनावर कायम राहा. ज्यांनी कमिटमेंट दिलंय तो विश्वासू आहे. Yes, मग स्थिती amen. किती खाली असू द्या परमेश्वर या स्थितीत तुम्हाला उभारणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने त्याला बुडू दिलं का? नाही, कमान बुडू दिलं? नाही. परमेश्वर पण या स्थितीमध्ये आम्हाला बुडू देणार नाही. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा आम्हाला बरोबर खाली नाही बरोबर वर आणणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आशा उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाच्या शब्दावर डाऊट धरायचा नाही. देव बोलतो देव माफ करणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढी आशा तुम्ही घट्ट धरणार तेवढं परमेश्वर मन टर्न होणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. आता काही देवाच्या बोलू का आपल्या बोलू? कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. हातात. सगळे बोला कोणाच्या हातात? आपल्या हातात. आपल्या हातात आहे. येस, ज्यास तुम्ही आशा आढळ धरताना तुम्ही देवाचं मन हलवता. कोणाचं? देवाचं मन. आणि देवाला तुम्ही असं भाग पाडता का रे तू कमिटमेंट दिलंस, येस, तू कमिटमेंट दिलंस. तुझं लेकरू रडत बर का, येस, ते दुखवल बर का, तू कमिटमेंट दिलंस तुला ते पूर्ण करायचं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा माणसाला हलवते. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्यांनी उत्पन्न केली त्याला प्रभाव नाही पडणार का? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जी आशा प्रभू तुमच्यात टाकतो ना ते रिमाइंडर देवालाच परत करून देतं का देवाने आशा उत्पन्न केली. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, नाही कळलं अर्ध्या लोकांना. आशा कुणी टाकली? परमेश्वराने टाकली.
तीच आशा जर तुम्ही धरून ठेवता, पुन्हा तीच गोष्ट देवाला हलवते. येस हालेलुया. कोणाला हलवते? देवाला हलवते. पण जर तुम्ही ती धरणार नाही, ती प्रभूला हलवणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं जग आहे, एवढे लोक प्रार्थना करतात, तुमची प्रार्थना कशी लक्षात ठेवायची? येस गमन कळतंय, सगळेच कोणाकडे प्रार्थना करतात? परमेश्वराकडे मग प्रार्थना. एवढ्यात कसं कसं आठवण ठेवायचं? येस ज्यास तुम्ही तुमची आशा अडळ धरता, ते रिमाइंडर कॉल देवाला बस. येस हालेलुया. नाही कळलं अजून? ओके. साक्षी आहे का? साक्षी प्रतीक्षा आमच्या 2 मुली सर्वांना माहिती आहे. सकाळीच एखादी गोष्ट मागं लागते का आज हे आणायचं, तेच 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 शेवटी आपलं डोकं काय होऊन जातं? आपण तो एकदा सांगितलं ना आणणार आहे तर आणणार आहे. येस नंतर ते कसे होऊन जातात? शांत. कमॉन, आपण मी अनुभवलोय का नाही? येस एकच गोष्ट लिखू 10 वेळेस शेवटी मांड आपण होतो, आपण गप येस आणतो म्हणलं ना, आणतो लेखू, त्यानंतर बोलत नाही चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, ते शांत झालं का नाही? येस ज्यावेळेस आपण संध्याकाळी घरी येतो असतो, काही विसरून जातो, अचानक रिमाइंडर येतं, अरे आशा टाकलीच बर का. येस हालेलुया. काय टाकली? आशा टाकली. ते गप बसलं, Yes. म्हणाला गप आणणार आहे, येस तुम्ही विसरले, पण घराच्या आधीकडेच लक्षात आलं. येस ती आशा धरून आहे, संध्याकाळ झाली, आता टाइम झाला यायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिची आशा रस्त्यात रिमाइंडर देते आपल्याला. येस आमेन. अरे बा तसं घरी जाऊ नकोस, येस तू कमिटमेंट दिलंय, परत गाडी फिरव येस आणि जा ते शोधून आण. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर जगिकरित्या असं होऊ शकतं, आत्मिकरित्या त्या बापाचं मन नाही हलू शकत. येस हालू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पिता जगिकरित्या जर माझ्या लेकराची आशा मला रस्त्यातून परत मागं पाठवू शकते, Yes. तर आत्मिकरित्या जसं आम्ही आशा धरतो, ती प्रभूला पण आमच्याकडे वळवते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? देवबाप जे टाकतो ना, ते त्यालाच रिमाइंडर करून दे. येस हालेलुया. पण धरायचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. आपण ती आशा अडळ धरायची. येस आमेन. म्हणजे देवाला रिमाइंडर बसतो. येस रिमाइंडर म्हणजे कळतं ना, येस म्हणजे देवाला आठवण करून देतं, अरे बाबा कमिटमेंट दिलंस, येस तू बोललाय, आणि जर तू बोललाय तुला करावं लागणार. येस आणि हालेलुया. देव त्याची दखल घेतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इब्री पत्र 6 अध्याय काढू आपण. 19 वचन. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे, ती अचल व बळकटही आणि पडद्याच्या आतल्या ठिकाणी जाणारी अशी आहे. पुन्हा वाच. 19 वचन. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे, ती अचल व बळकटही आणि पडद्याच्या आतल्या ठिकाणी जाणारी अशी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे. पहिले समजण्यासाठी जुना करार समजू. काय समजू? हे जुना करार. जुन्या करारामध्ये मंदिराचे 3 भाग होते. किती भाग होते? 3 भाग. आता एक अंगण होतं आणि एक पवित्र स्थान, आणि त्याच्या आतमध्ये परमपवित्र स्थान. आता जी धुपाची वेदी होती ती पवित्र स्थानामध्ये नव्हती, परमपवित्र स्थानामध्ये. येस ती पवित्र स्थानात होती. कुठे होती? पवित्र स्थानामध्ये. आणि आतमध्ये प्रभूचा कोश होता. कुठे होता? परम पवित्र स्थानामध्ये. पण वेदी इथं होती. ही वेदी दिसती ना अशी, येस अशी वेदी इथं, असा पडदा, आणि त्याच्या आतमधल्या रूम मध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धूप इथं जळतंय. कुठे जळतंय? इथं जळतंय. इथं ह्या वेदीवर, ह्या रूम मध्ये. पण तो म्हणतो का याचा सुवास, याचा फ्रेग्रन्स आतमधल्या रूम मध्ये. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे आशा पण आहे. येस इथं आहे. कुठं आहे? इथं आहे. पण ती इथून तिकडपर्यंत पोहोचती. पडद्याच्या आतमध्ये. सेम वाच आता पूर्ण म्हणजे लक्षात येईल. 19 वचन. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे, ती अचल व बळकटही आणि पडद्याच्या आतल्या ठिकाणी. कुठं? पडद्याच्या आतल्या ठिकाणी. सगळे बोला कुठं? पडद्याच्या आतल्या ठिकाणी. इथं पडदा. इथं काय आहे? पडदा आहे. ती इथं जळतंय, पण ती तिथं पोहोचतीच. येस हालेलुया. तो म्हणतो सेम वे आशा आहे. येस ती इथं आहे, पण ती बरोबर बापाकडे पोहोचते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगितलं ना, आपण रस्त्यात घरी पोहोचतोय, घर Yes. जवळ आहे, येस लेकरू घरामध्ये. येस ते पुन्हा बोललं नाही, पण त्याच्या मनात त्या आशा ठेवतोय का संध्याकाळ झाली, माझा टाइम झाला, मला गोष्टी येस मिळणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न सांगता ते व्हायब्रेशन्स आपल्यामध्ये येतात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग सेम वे जर जगिकरित्या होतं, तर आत्मिकरित्या प्रभूला नाही होणार का? येस होणार. म्हणून जे काही कमिटमेंट प्रभूंनी ज्याही संदेशाद्वारे, प्रार्थनाद्वारे, वचनाद्वारे तुम्हाला दिलंय, परमेश्वर ते फुलफिल करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही तुमच्यात ते धरून ठेवलं पाहिजे. येस ते वचन तुमच्या अंतरात्म्यात गेलं पाहिजे, ते स्टोर झालं पाहिजे. का ते संदेश जो होता त्या टायमाचा तो मस्साठी होता, आणि जर तुम्ही ते कमिट करता, तुम्ही जे डिक्लेअर करता, ते तुम्हाला ब्लेस करतं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं?
ते अंतरात्म्यात फिरलं पाहिजे का देव बाप्पा तू बोललास, देव बाप्पा तू बोललास आणि देव बाप्पा तू करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी प्रॉफेटिक प्रार्थना असू द्या, भविष्यवाणीवाला मेसेज असू द्या, ते तुमच्या आतमध्ये स्टोअर पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा बायबलमध्ये सगळेच वचन महत्त्वाचे आहेत, पण काही वचन अशी असतात ना तुमच्या जीवावर छाप टाकून जातात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वचन तुमच्या जीवाला खूप प्रिय असतं, ती तुमची आशा आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती तुम्ही घट्ट धरून राहावी, ती तुम्हाला फुलफिल करणार. येस आमेन. देवाला टर्न करणार, कारण तू कमिटमेंट दिलंस, येस तू बोललास आणि तुला तुझं वचन स्थापित करावं लागणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. कम ऑन, कोणाच्या हातात आपल्या आहे? हातात. कुणी आशा धरायची? आपण आशा धरायची. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ती आशा आहे तर परमेश्वर तुमच्या दिशेने वळतोय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिमाइंडर कॉल बसतो, कारण मी सांगितलंय मला ते आता न्यावं लागणार. येस. अजून ताणून जमणार नाही, येस अजून वाढून जमणार नाही, आता ते मला त्याला द्यावंच लागणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर कमिटमेंट आहे या ठिकाणी परमेश्वराचं. या ठिकाणी आपण काढूया योहान शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन. आणि त्याने शम्रोनामधून जावे याचे अगत्य आहे. 5 वचन नाही, सेम वाच पुन्हा. 4 वचन. आणि त्याने शम्रोनामधून जावे याचे अगत्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ज्यांना बायबल माहित आहे, येस यहुदी लोक शमरी लोकांशी बोलत नव्हते, संबंध ठेवत नव्हते. येस. पण इथं शब्द वापरला, जाणं अगत्य होतं. येस हालेलुया. कसं होतं? अगत्य होतं. येशूला प्रवास करायचा आहे, येस. रस्ता दुसरा पकडा जाऊ शकला असता, पण त्यांनी मुद्दामून वाट कोणत्या रस्त्याने काढली? शम्रोनामधून. आता ही गोष्ट बाकी शिष्यांना आवडली नाही, कारण हे सर्व कट्टर यहुदी आहेत. त्यांना माहिती आहे का शमरी लोकांना आमचे लोक पसंत करत नाही, म्हणून या दिशेने आम्ही जाणार नाही. पण येशू म्हणतो का नाही, मी याच दिशेने जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा परमेश्वर असा पाऊल का उचलतो? एका स्त्रीसाठी. येस. किती स्त्रीसाठी? एका स्त्रीसाठी. आणि उगाच नाही, तिच्यामध्ये आशा होती. आमेन. तिच्यामध्ये काय होती? आशा होती. पहा यहुदी लोक शमरी लोकांचं तोंड पाहत नव्हते, ते तुच्छ लेखायचे त्या लोकांना. तेही लोक यांना मोजत नव्हते. अत्यंत दोघांमध्ये कट्टरपणा होता, दोघं एकमेकांना पसंत करत नव्हते, पण तरी देखील परमेश्वराने त्या गावाची वाटचाल निवडली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर जाऊन परमेश्वर त्या विहिरीवर बसला ज्या ठिकाणी ती शमरी स्त्री पाणी भरायला येणार होती. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा त्याच्या मागचं कारण काय, प्रभूला त्या ठिकाणी जाण्याचं अगत्य का होतं? 25 आणि 26 वचन वाचू. 25 आणि 26 वचन. 25 वचन. ती बाई त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येत आहे, हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर तो सर्व गोष्टी आम्हाला सांगेल. 26 वचन. येशूने तिला म्हटले, जो तुझ्याशी बोलत आहे तो मी तोच आहे. ओके, पुन्हा वाचेम. 25 वचन. ती बाई त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येत आहे, हे मला ठाऊक आहे. हा, जो मसीहा येणार आहे तो येत आहे, मला ठाऊक आहे. आणि त्याचीच आम्ही काय पाहतो? वाट पाहतोय. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आशा आहे. येस हालेलुया. काय आहे? आशा आहे. मसीहा आमच्याकडे येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च उगच त्या गावाकडे जावं याचं अगत्य नाही. येस. त्या स्त्रीमध्ये ही आशा होती, त्या आशेद्वारे परमेश्वराने आपले पावलं त्या दिशेने वळवले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती स्त्री आहे? एक स्त्री आहे. सगळे बोला, किती आहे? एक स्त्री. धनवान आहे का? नाही. कॅरेक्टर लूज. येस. तिचं चरित्र चांगलं नव्हतं, पण तिच्यामध्ये आशा असल्यामुळं परमेश्वराने आपले पावलं त्या दिशेने वळवले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज किती लोक आशा घेऊन आले? येस. येस. मग देवबाप कोणत्या दिशेने वळतोय? आपल्या दिशेने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तिच्यामध्ये आशा आहे ख्रिस्तासाठी, तर येशूने तिच्या दिशेने वाटचाल केली. येस केली. जर आज तुम्ही ती गौरवी आशा घेऊन आले, तर आज परमेश्वर तुमच्या दिशेने वाटचाल करत आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप तुम्हाला गाठणार आणि तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? आशा व्यर्थ नाही, आशा तुमच्या जवळ येशूला घेऊन येते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोणाला घेऊन येते? येशूला घेऊन येते. येशूला 100% घेऊन येते, उगाच टाइमपास म्हणून का नाही. तसं प्रभूने त्या स्त्रीला तिच्या जीवनामध्ये बदलाव आणला, तिला ब्लेस केलं. तोच परमेश्वर त्या आशेद्वारे जवळ येईल आणि आमचं जीवन प्रभू ब्लेस करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजची आशा तुम्ही धरली आहे चर्च. कोणी आरोग्याची धरली असेल, कोणी कर्जातून सुटकाची धरली असेल, कोणी दारूपासून मुक्तीची धरली असेल,
कोणी फॅमिलीमध्ये जॉबसाठी धरली असेल, जे काही तुमची आशा आहे, परमेश्वर तुमच्या दिशेने वाटचाल करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान पण प्रयत्न करणार. येस. तुम्ही ती आशा काय करावी? सोडून द्यावी. पण ती सोडायची नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितीही वातावरण गंभीर होऊ द्या, पण जी आशा उत्पन्न किती धरूनच ठेवायची आणि ते आशा तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, काम सोपं आहे. येस. कसं आहे? सोपं आहे. पण शैतान तुमचं लक्ष विचलित करणार. येस. त्याला तुम्ही बळी पडायचं नाही. तुम्ही तुमच्या आतमधलं कमिटमेंट हे रिमाइंडर ठेवायचं. माझं नाही, हे कमिटमेंट देवाकडून आहे, हे मी कधी विसरू नये, याची आठवण पवित्र आत्मा मला करून दे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? लाईफ मध्ये आव्हान येतात, पण ते वचन रिमाइंडर झालं पाहिजे. येस. आणि म्हणून असं लिहिलंय, योग्य समय वचन आठवणं किती मूल्यवान आहे. का? कारण ते वचन माझ्यामध्ये आशा टाकतं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजलं? योग्य समय का आठवलं पाहिजे? वचन आठवलं पाहिजे. कशासाठी? कार्य होण्यासाठी. ते तुमच्यात काय उत्पन्न करतं? आशा निर्माण करतं. ते आशा निर्माण करतं. आणि जास्त आशा निर्माण होती, चर्च प्रभूला तुमच्या बाजूने यावाच लागतं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, माझ्या लाईफ मध्ये जसं असे कोणी सेवक असायचे प्रार्थनेसाठी, ते प्रार्थना करून जायचे. त्या टायमाला तर मिनिस्ट्री पण माझी ओपन नव्हती. थोडक्यातच मी परमेश्वरचं काम करायचो, पण त्या स्थितीमध्ये ते येऊन मला मोटिवेट करायचे. मला माहित पण नव्हतं माझं फ्युचर काय असेल मिनिस्ट्रीमध्ये. येस. पण ते म्हणायचे का, बघ तुझ्या बरोबर देव आहे. येस. तुला कोणी साथ देव या न देव, देव तुझा साथ नेहमी देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला मला त्याचं एवढं हे नसायचं. ठीक आहे, बोलले देवाने बोललं वचन, येस. पण प्रॅक्टिकली जस मी प्रभूचं काम करू लागलो, चॅलेंजेस येऊ लागले, कुठं असं वाटायचं का मी कसं आहे एकटा. त्या समोर ते वचन मला काय व्हायचं? आठवायचं. जसं आठवलं माझी एनर्जी नवीन. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कमिटमेंट आहे, मी का विसरून गेलो? जसं मी ते प्रेयर आठवणार, मी ते कमिटमेंट आठवणार, माझा आवेश नवीन आणि इमिजिएट माझे मार्ग प्रभू मोकळे करायचे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण करू शकतो? परमेश्वर. म्हणून योग्य समय वचन आठवणं हे खूप महत्वाचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमच्या मध्ये काय उत्पन्न करतो? आशा उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उगाच काहीच नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जे इथे येतो उगाच येत नाही. आशा आमच्यामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त प्रार्थना करता, पण विदाऊट आशा प्रार्थना काही कामाची नाही. आशा घेऊन जे तुम्ही प्रार्थना करता ती काम करते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? जे चर्चला येत नाही त्यांचं उत्तर एकच असतं, आम्ही 2 टाइम प्रार्थना करतो. येस. किती टाइम? 2 टाइम पण प्रार्थना. त्या प्रार्थनेत काही नाहीये. आशाच नाहीये. ती प्रार्थना फक्त बडबड आहे. येस. त्या प्रार्थनेमध्ये आशा नाही. मग ती प्रार्थना ब्लेस कशी करणार? येस. तू 2 टाइम ने 4 टाइम कर, येस. पण देवापर्यंत ती जातच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलने काय शब्द वापरला इब्रिकराच्या पत्रात? का ते धुपाप्रमाणे पवित्र स्थानात जात. येस हालेलुया. आशा कुठं? आशा. ती पवित्र स्थानात पोहोचती. फक्त प्रार्थना शब्द नाही वापरला. काय शब्द वापरला? आशा. आशा जातीची. येस. आम्ही फक्त 2 टाइम प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. सकाळी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना. अरे कुठे रिझल्ट? येस. रिझल्ट नाही. आज तुझ्या मनाचं सांत्वन आहे. आमचं घरले प्रार्थनेत आहे विदाऊट आशा. तुझ्यात आशा पाहिजे. येस. तू कोणत्या बेसवर बोलतो का देव मला ब्लेस करणार आहे? तुझा आधार काय? तुझ्याकडे ते वचन पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कमिटमेंट तर पाहिजे. काय शब्द वापरला? ज्यांनी वचन दिलं तो विश्वासू आहे. येस आमेन. तुला काय वचन दिलं? काहीच नाही. माझी फक्त प्रार्थना चालू आहे. येस. कम ऑन, किती लोकांना समजतंय? कोणाकडे प्रार्थना करता? देवाकडे प्रार्थना. कोणत्या बेसवर करता चर्च? येस. तुमच्याकडे असं कोणतं कमिटमेंट आहे का ज्याद्वारे तुम्ही प्रभूला म्हणू शकता का हे देवा तू बोलला, तू का नाही करत? येस. आहे का? नाही. ते कधी येणार? ज्यास तुम्ही प्रभूच्या फेलोशिप मध्ये असेल, तुम्हाला कमिटमेंट दिली जाईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बँक मध्ये गेले, पहिले एक बिल्ला भेटायचा असा पितळेचा. कमॉन, पैसे काढायला गेले ना, पहिले पितळेचा असा मोठा बिल्ला भेटायचा. येस. नंतर तो फक्त नंबर बोलणार. येस. तो बिल्ला घेऊन जातो आपण. येस. गपची पैसे देतो का नाही देत? येस देतो. काय म्हणतो का? नाही. काय नाही म्हणत. तसंच ते टोकन आहे चर्च. आशा आमचं काय आहे? टोकन आहे. टोकन तुमच्याकडे आहे, तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार. येस आमेन. तुम्हाला एक शब्द विचारला जाणार नाही. विदाऊट टोकन तुम्ही कॅश काउंटरवर जाता. येस हालेलुया. चर्च नंबर नाही येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टोकन घ्या पहिले. येस आमेन. जस्ट चर्चला याल तुम्ही, देवा वाटणार तुम्हाला टोकन देईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वचन येईल ते तुम्हाला वाटणार हे प्रभूकडून आहे. येस. आणि हे मला बरोबर ब्लेसिंग्स कडे घेऊन जाणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पितळेचा कॉइन
मार्केटमध्ये 100 रुपयापेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त नसणार. येस. पण कधी फेकला का आपण? नाही. आपण जीवा पाडतोच आपला. येस. कारण जरी याची 100ची व्हॅल्यू नाही, पण बँकेमध्ये ना 50-60 मला कसे मिळून दे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे त्या आशेचं व्हॅल्यू आहे येस. परमेश्वराच्या नजरेमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला नाही, तुमच्यामध्ये त्याचा कमिटमेंटच्या शब्दांना प्रभू ओळखतो. येस. आमेन. कम ऑन, किती लोकांना कळतंय? तुमची प्रार्थनेला प्रभू ओळखत नाही, पण तुमच्या प्रार्थनेत जे त्यांनी कमिटमेंट दिलंय जर ते आहे तर तो त्याच्या कमिटमेंटला ओळखतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं? किती लोकांना कळतं? भारी पंच होता पण तुम्ही पकडत नाही. येस. येस. तर तुमच्या प्रार्थनेला ओळखत नाही, तुमच्या प्रार्थनेत त्याचं कमिटमेंट त्याला ओळखू येतं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का हे माझे शब्द आहेत, येस. हे आमेन. माझं कमिटमेंट आहे, येस. माझं कमिटमेंट मी ओळखतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला 100% मी देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुकानदाराकडे बदलायला काही गेले, देतो का तसं? नाही देत. तो म्हणतो माझ्या ओळखीचं काही तर आण, काय माझं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण दाखवतोय बघा तुझा बिल आहे. येस. आमेन. प्रभू ही प्रार्थना मानाची नाही, हे बघ हे तुझं कमिटमेंट येस. हालेलुया. प्रार्थना. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू ही गौरवी आशा उत्पन्न केली आणि त्या बेसवर मी बोलतो आणि देव देतो चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विदाऊट आशा प्रार्थना काही Yes. रिझल्ट नाही, पण आशा आहे तर येशू तुमच्या दिशेने. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तुम्हाला गाठणार. येस. प्रभूला माहिती आहे चर्च तुमचा टायमिंग कसा मारायचा, कारण Yes. त्या स्त्रीचा टायमिंग कसा होता हा प्रभूला आत्म्यात माहित होता. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो बरोबर त्या टायमाला पोहोचला ज्यावेळेस ती त्या विहिरीवर पाणी भरायला. आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आशा आहे का हे? आशा आहे. तिने शब्द वापरला, जरी तिचं कॅरेक्टर चांगलं नाही पण तिच्यामध्ये आशा होती. येस. आमेन. काय होती? आशा होती. आपण म्हणतो ना याच्यापेक्षा 2 उपास माझे जास्त आहेत. येस. 2 उपास याच्यापेक्षा जास्त. आणि थोडं जरा जास्तच मी देवाचं काम करतो. येस. पण एका बाबतीत तू मागेस, येस. तो आशेत पुढे तू आशेत मागेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी असं पाहिलंय जेवढे आत्मिक ज्ञानात कमी ते आवेशात जास्त आणि Yes. आशेत जास्त, आणि जे जास्त वाचनामध्ये त्यांची आशा एकदम मावळली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे फॅक्ट मी पाहिलंय प्रभूच्या Yes. लोकात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना थोडा इशू समजतो, किती थोडाच. पण त्यांच्यात खूप मोठी आशा आहे. येस. हालेलुया. पण ज्यांना जास्त इशू समजतो, किती समजतो, जास्त. समजतो. त्यांच्यात थोडी पण आशा सापडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च काही गडबड आपल्यामध्ये, येस. आशा पाहिजे का नाही? येस. Yes. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा असेल देवा ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा नाहीये म्हणून देवाचा गौरव घडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, नामान कुष्ठरोगी होता, येस. पण बायबल सांगतं त्याच्याशिवाय दुसरे कोणीच येऊन देवाच्या सेवेकडे येऊन बरे झाले नाही. का? बरे झाले नाही, त्यांच्यामध्ये आशा. आशा नव्हती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नामान सोडून दुसरे त्या ठिकाणी इतर कुष्ठरोगी बरे झाले नाही. कारण त्याच्यात कुणीच आशा टाकली नाही. येस. पण जिथं आशा आहे तिथं 100% चमत्कार आहे. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्यामध्ये आशा आहे तर डाऊट धरू नका चर्च. Yes. म्हणा मी ब्लेसिंगच्या जवळ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण देवानी कमिटमेंट दिलंय, वारंवार मला ते आठवून देतो, तर परमेश्वर टाइमावर पण ते फुलफिल करतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमिटमेंट कोणाचं आहे? परमेश्वराचं. कमिटमेंट पूर्ण होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं नामी बद्दल, कारण नामीनी बेतलेम काय केलं? सोडलं. सोडलं, आणि ती फार दुःखी होती, येस. कारण भाकरीचं घर होतं. कोणतं घर होतं? भाकरीचं घर. एक टाइम तिला दुष्काळ आला, संकट आलं, Yes. आणि तिला असं वाटलं का आता इथं माझं पुढं जीवन ब्लेस होऊ शकत नाही. पण बायबल सांगतं जसं तिने बेतलेम सोडलं, खूप मोठं दुःख तिच्या लाईफ मध्ये आलं, पती मुलं Yes. दोघं मरण पावली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण असं लिहिलंय का तिच्यापर्यंत परत सुवार्ता आली, येस. का देवाने पुन्हा बेतलेमची भेट घेतली आहे. आणि त्याच्यात आशा उत्पन्न केली. Yes. इथं मारण्यापेक्षा तू परत कुठं जा. बेतले मध्ये जा. जस्ट ती आशेने गेली. कशाने गेली? तिथे तिथं कोणी नव्हतं, येस. पण ती आशेने गेली आणि त्याच आशेने तिचं पुढचं फ्युचर ब्लेस केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते आमच्याकडे असंच कोणी येतं ना प्रार्थनेला, Yes. हे असंच येत नाही. येस. नामी परेपर्यंत असंच कोणी गेलं नाही. Yes. वाचू खूप सुंदर आहे. रूथ 6 वचन. मग ती आपल्या सुनांसुद्धा उठली व मोवाब देशातून माघारी जायला निघाली, कारण यहोवाने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांना भाकर दिली असे तिने मोवाब देशात ऐकले होते. हा, तिने काय केलं चर्च? ऐकले. सगळे बोला, काय केले? ऐकले. शुभ वार्ता अशीच येत नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडून येते? परमेश्वराकडून येते. का? कारण देवाने तुम्हाला ब्लेस करावं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप उगाच चर्चला तुम्हाला आणत नाही, तुम्हाला ब्लेस करावं म्हणून परमेश्वर इथं आणतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा एक टाइम टेबल नाहीये का संडेला तुम्ही इथं आले पाहिजे, आम्ही देवाची लेकरं आहोत आणि आम्ही ब्लेस आणि आशीर्वाद जीवन जगलो पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप आम्हाला आणतो आणि आशा टाकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीव तुटला असेल आराधनेपासून सुरू होतं. कुठपासून? येस आराधनेपासून. काही लोक आराधनेपासून सामर्थ्यात भिजू लागतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीव थोडा तुटलेला असतो आणि देवबाप आराधनेपासून आशा टाकू लागतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झटकून टाके विचार, सोडून दे निराशा, जे घडलं विसरून जा. टाइम परमेश्वर पुन्हा चेंज करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येऊगच नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं मला काहीच होत नाही ना, हा मग्न झालाय. येस. आशाचं काम चाललंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला लगेच प्रभू सालायला लावून टाक. येस. वाचनाचा टाइम लावत नाही. ते म्हणतो लय तुटला, देऊन टाका वर्षी येस पण सालाय. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समज, सगळ्यांना समजणार आता हे. येस. ज्याला समजल त्याला समजल. कुठून सालायन? आराधनेपासून. आराधने म्हणून त्याला सालायन भेटू लाग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतका तुटलेला असतो, इतका मावळलेला असतो, कसा वाचायचं पोहोचलेला असतो. येस. ते म्हणतो जास्त वेळ ठेवलं तर जाईना, येस. लगेच वर्षी पण त्याला एनर्जी. येस. आणि त्याला वाटतं आजची वर्षी बापरे. येस. म्हणून बदला कोणी रिव्हील केलं माहित नाही, तेच शब्द तेच वर्ड पास्टर बी तेच घेऊन चाललेत. येस हालेलुया. हे असं नाहीये योगायोग. येस. हा टायमिंग नाहीये, हा देवाचा प्लॅन. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. कम ऑन, कळतंय इथं योगायोग नाहीये चर्च. येस. देव अंतकरण जाणणारा. येस हालेलुया. आणि म्हणून देवबाप तुमच्या जीवाची भेट घेतो आणि त्या मेलेल्या विश्वासाला संजीवित करतो. येस आणि हालेलुया. म्हणतो गायक ही आशा सोडायची नाही, कारण ही आशा तुला बुडू देणार नाही. येस ही आशा हालेलुया. तुला संपू देणार नाही. Yes, ही तुला amen. उभं करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू उठला, वाद शांत केलं आणि पहिले म्हणला का तुम्ही का गडबड करता, येस. का तुम्ही डाऊट धरता. जर आशा तुमच्या तारामध्ये आहे तर संदेह धरू नका. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतंय असं होणार नाही का विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनात वादळ येणार नाही. येस. वादळ आणि विश्वासणारी हे संगती चालतात चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्लस पॉइंट आहे का या तारावात येशू आहे. येस. आणि म्हणून येशू असेल तर हा कधीच बुडणार नाही, पण प्रत्येक लाटेवर तो मात दिली आणि आपला गौरव करून घेईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांनी वचन दिलं तो विश्वासू आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तो बोलला तो आपल्या शब्दाचा इमान राखेल आणि आपला गौरव करून घेईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा योबाने काय शब्द वापरले. योब काढू आपण. योबची स्टोरी आम्हाला माहिती आहे. सर्व काही संपलं होतं, सर्व काही संपलं होतं. बायको त्याची म्हटली का देवाला शाप देन मरून जा. येस. देवाला शाप दे आणि मरून जा. दिले का शाप? नाही दिले. कारण त्याच्यामध्ये काय होती चर्च? आशा होती. का जरी माझं सगळं संपलंय पण देव माझं अस्तित्व पुन्हा नवीनतेने उभारू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया 8 अध्याय 20-21. 20 वचन. पहा, देव परिपूर्ण मनुष्याला टाकून देणार नाही आणि तो दुष्कर्मांचा हात धरणार नाही. 21 वचन. तो अजून देखील तुझे मुख हास्याने. कशाने? हास्याने. सगळे बोला कशाने? हास्याने. आणि त्याच्या पूर्वी शब्द वापरला अजून देखील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा शब्द मला खूप आवडतो चर्च. येस. कोणता? अजून देखील. अजून देखील. आम्हाला आता काय राहिलं तरी मध्ये म्हणतो अजून देखील मी करू शकतो. येस आमेन. ही आशा आहे. काय आहे? आशा आहे. आणि हीच आशा ब्लेस करते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता योबाचे शब्द नाहीयेत, त्याचे मित्र त्याच्यामध्ये आशा टाकतात. येस. हे जे शब्द आहेत हे योबाचे नाही. हे शब्द कोण टाकतात? त्याचे मित्र टाकतात. आणि योब काय म्हणतो? 9 अध्याय 1 वचन वाचा. 1 वचन. मग योबाने उत्तर देऊन म्हटले. 2 वचन. खरोखर मी जाणतो की हे असेच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो खरोखर मी हे जाणतो का हे असेच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आम्हाला सुचत नाही पण दुसरे येऊन आशा टाकून जातात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? तुम्ही तुटलेत. कोण तुटला? आपण तुटलो. योब तुटला, पण योबात त्याच्या मित्रांनी आशा टाकून दिली. येस हालेलुया. आणि तो म्हणतो खरोखर हे असंच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? यास तुम्ही संडेला येता, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आशा टाकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आम्हाला आशा ठेवता येत नाही. मग मध्यस्थीत कुठेतरी आशा ठेवतो. ही आशा उगस नाही चर्च. येस.
ज्याही संदर्भाने देवबाप बोलला, तुमच्या मॅरेज बद्दल प्रभू बोलला, देवबाप करणार. येस हालेलुया. तुम्ही मॅरिड आहात, संतती नाहीयेत, देवबाप बोलला, देवबाप करणार. येस हालेलुया. व्यक्ती व्यसनाच्या बंधनामध्ये, वाईट गोष्टीमध्ये देवबाप बोलला, देवबाप करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप ही आशा टाकतो जेणेकरून तुम्ही तिथून बाहेर पडावं आणि तुमच्या जीवनाद्वारे प्रभूला गौरव मिळावा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, होणार का नाही होणार? येस होणार. आशा आहे का नाहीये? येस आहे. ही आशा चमत्काराकडे घेऊन जाणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम आणि अब्राहमाचा मुलगा डोंगरावर चालले होते कारण देवाने त्याला अर्पण मागितलं. येस. काय मागितलं? अर्पण मागितलं. आणि अब्राहमाचा एक शब्द होता, मुलांनी विचारलं की बापा लाकडं आहेत, येस सगळं सामान आहे, पण अर्पण कुठं आहे? तर बापाने शब्द वापरला का परमेश्वर मिळून देईल. येस हालेलुया. कोण मिळून देईल? परमेश्वर मिळवून देईल. पण बापाला परमेश्वराने काय मागितलं होतं? मुलगा. मुलगाच मागितला होता. येस. पण बापाने काय आशा ठेवली? पाहून देईल. परमेश्वर मला पाहून देईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, त्या आशेने त्याला ब्लेस केलं का नाही? येस केलं. त्या आशेने त्याच्या लेकराचा जीव वाचला का नाही वाचला? येस वाचवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही पण जी आशा ठेवता तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी, तीच आशा तुमच्या परिवाराला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोपं आहे का? हा सोपं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय धरायची? फक्त आशा अढळ धरायची. आशा धरायची चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आशा असेल तर 100% लॉर्ड कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नवीन आहेत तुमच्यासाठी आम्ही आशा धरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नवीन आहेत तुम्ही काळजी करू नका, तुम्हासाठी आम्ही आशा धरली का प्रभू आमच्या आशेवर यांना ब्लेस कर. येस हालेलुया. येशूचे 2 चमत्कार असायचे. काही वेळेस तर लोकांना विचारायचं तुझ्यात आशा आहे का, तुझ्यात विश्वास आहे का? येस. तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. येस. पण काही लोकांना काय नव्हता विचारत, येस. तर डायरेक्ट ब्लेस करायचा आपल्या विश्वासावर. हालेलुया. म्हणून आज इथं दोन्ही ब्लेस होती. येस आमेन. ज्यांनी आशा धरली तुमच्या आशेवर तुम्ही ब्लेस. येस हालेलुया. ज्यांनी नाही धरली तुमच्यासाठी आम्ही आशा धरली, आमच्या आशेवर तुम्ही ब्लेस. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू सोडणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबापाला आपल्या लेकराला ब्लेस करायचं. येस. देवबाप सर्वांवर प्रेम करणार. येस जर हालेलुया. एक पापी स्त्री, शंभरुणी स्त्री आहे, देवबाप जर तिच्यावर दया दाखवतो का तिच्या जर आशा आहे तर देवबाप आम्हाला सोडल का? नाही सोडणार. देवबाप सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप आम्हाला पुन्हा जवळ घेईल, येस आम्हाला आमेन. ब्लेस करल आणि आपला महिमा प्रगट करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला मोटिवेट करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं झोपेतून उठल्यानंतर आळस कसा आपण थोडंसं अंग झटकतो, येस. प्रार्थना पण त्यावेळेस झटकून करावी लागते. येस हालेलुया. कधी कधी इच्छाच होत नाही, मरगळानीच प्रेयरला बसतो, तसं झटकून बोलावं लागतं. येस. पटकन रूम मध्ये जायचं, दौड बंद, जोर जोराने घोषणा, येस. लगेच जो आध्यात्मिक आळशीपणा गायब, येस हालेलुया. पुन्हा फ्रेश एनर्जी, येस पुन्हा आमेन. प्रभू 4 पावलं अजून चालवत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॉवर कमी झाला, विचार जास्त यायला लागले, लगेच समजा प्रेयरच्या रूमचा टाइम झाला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आशेचं टॉनिक संपायला लागले. येस. येस. आशेचं टॉनिक संपायला आलंय. परत मला घ्यावं लागेल रूम येस मध्ये. आमेन. जसं तुम्ही देवाच्या पायापाशी जाल पुन्हा एक नवीन एनर्जी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. साक्षी तुम्ही जवळ जाणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च करता का असं? येस. झालं पाहिजे चर्च. येस. विचार पुन्हा हवी होऊ लागले, ते तुम्हाला दाबू लागले, समजून घ्यायचा टाइम झाला प्रेयरचा. येस हालेलुया. पण हा टाइम नाही माझा. पण जर तो मागं लागलाय आणि माइंड जर माझा कमजोर करू लागला, माझी आशा तोडू लागला, तर मला पण माझी एनर्जी वाढवणं आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवल्यानंतर पण कधी कधी एक्स्ट्रा वडापाव होतो का नाही होत? येस होतो. मग प्रेयरचा टाइम सोडून पण एखादी एक्स्ट्रा प्रेयर झाली पाहिजे का नाही? येस झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं काही नाही सकाळ संध्याकाळ तेवढा शेड्यूल. येस. कम ऑन, सकाळी नाश्ता करून पण कधी कधी बाहेर होतं का नाही होत? येस होतं. शेड्यूलच्या बाहेर आहे का नाहीये? येस आहे. खातो का नाही तरी? येस खातो. आम्हाला वाटलं पाहिजे अरे जरा थकवा दाखला आत्मिक, येस मला प्रेयरला परत गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं झालं पाहिजे चर्च. येस. तुमचा एक शेड्यूल नक्की असावा. पण जर तुम्हाला स्पिरिच्युअल वीकनेस वाटू लागला, विचार हवी होऊ लागले, टाइम मला आशा वाढवण्याचा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा प्रेयरच्या रूम मध्ये जा, प्रेयर स्टार्ट करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला एकटं करा. रिएक्ट नाही करतात 4 लोकांमध्ये, लोक म्हणतील वेडापणे काय करतो हा. येस. लगेच एकटं जायचं कुठतरी, डिक्लेरेशन करून यायचं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती आशा येशूला माझ्या जवळ आणते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला जवळ आणते? येशूला. ही खूप मोठी गोष्ट आहे चर्च. येस. स्वतःला म्हणायचं का माझ्यात जर आशा आहे ना तर येशू माझ्या दिशेने वाटचाल करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता उगाच येत नाही, तुम्हाला ब्लेस करणार. येस. किती लोक बिलीव्ह करतात का आज तर मिरेकल होईल? आमेन. आमेन. कम ऑन, आज मी माझी गौरवी आशा सोडणार नाही. प्रभू. या वीक मध्ये काहीतरी सुपरनॅचरल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा तू एका क्षणात करणार आहे.
येस मी तर आठवडा म्हणतोय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमाल, मला बोलायचंय चर्च. येस. कारण आता माझी प्रार्थना फक्त शब्द नाहीत, त्याच्यात कमिटमेंट आहे. कोणाचे? देवाचं. सगळे बोला, कोणाचे कमिटमेंट आहे? देवाचं मग कमिटमेंट. ती प्रार्थना पॉवरफुल असणारच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कमिटमेंट सैतान पण स्टॉप करू शकत नाही. तुमची प्रार्थना तो अडू शकतो, पण प्रार्थने जर कमिटमेंट आहे देवाचं, देवाचे वर्ड फुलफिल होण्यासाठी कोणी स्टॉप करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन द्या आणि पुढच्या वीकला येऊन साक्षीच देऊन जा, देवाचा गौरव करा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? कम ऑन, उभा राहा.